नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आज आपण इतिहास जमा झालेली, विस्मरणात गेलेली परंतु पूर्वीच्या काळी पारंपरिक असलेली अशी एक युनिक रेसिपी बघणार आहोत। होळीला आपण पुरणपोळी तर करतोच आणि पुरणपोळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक रेसिपी मी यापूर्वी माझ्या चॅनलला आपल्यासोबत शेअर केलेल्या आहे। परंतु आज आपण अमृता समान गोडी व चव असलेला केळीपाक करतोय। होय, केळीपाक। कारण या पाकामध्ये घरातीलच पण एकमेकात मिसळून अविस्मरणीय चव आणणारे असे पदार्थ यामध्ये वापरलेले आहे। तर या होळीसाठी ही युनिक रेसिपी नक्की करून बघा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। केळीपाक बनवण्यासाठी मी गॅसवर एक स्टीलची कढई ठेवली आहे। कढई कोणती घ्या, फक्त जाडबुडाची घ्या। आता त्यामध्ये 1 वाटी साखर घातली आहे आणि साखर विरघळण्यासाठी फक्त अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातलं आहे। तर आता बघा, यामध्ये घटक पदार्थ मी आता साजूक तूप घातलं आहे। तर असे वेगवेगळे घटक पदार्थ यामध्ये मिसळून या पाकाला एक विशिष्ट चव दिली जाते। तर आता आपल्याला याचा पाक तर बनवून नाही घ्यायचा, परंतु साखर यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर तूप घातल्यामुळे काय होतं, हा पाक आपला छान असा चमकदार होतो, त्याला एक छान चवसुद्धा येते आणि हा बुडाला चिकटत नाही। तर आता 1 तारी 2 तारी असा पाक करायचा नाही, बस फक्त साखर विरघळेल आणि थोडासा घट्टसर होईल आणि हाताला असा चिकटपणा येईल इतकाच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर आता इथे मी ओलं खोबरं असं किसून घेतलं आहे। तर अर्धी वाटी मी आता यामध्ये ओलं खोबरं घालते। तर आता आपल्याकडे ओलं खोबरं किंवा ओलं नारळ नसेल तर आपल्याकडे जर सुकं खोबरं असेल तर ते 1 तास पाण्यात भिजत घाला, तेही वापरलं तरीसुद्धा चालेल। परंतु ओल्या खोबऱ्याने याला चव छान येते। आता या खोबऱ्यामधलं दूधसुद्धा या पाकात मिक्स झालं आहे, म्हणजे तुपासोबत आता त्याचं कॉम्बिनेशन आणखी छान जुळून आलं आहे। तर आता तसंच मी आता थोड्याशा गरम दुधात एक 15 ते 20 केशरचे धागे असे मी दुधात भिजू घातले होते, त्यामुळे त्याला रंग खूप छान आला आहे आणि केशरमुळे आपल्या कोणत्याही पदार्थाला स्वाद तर चांगलाच येतो। तर आता बघा, आपण हा घटक पदार्थ यामध्ये केशर टाकलं आहे आणि थोडंसं दूधही टाकलं आहे, म्हणजे या पाकाला आणखीन यामध्ये एक वेगळी चव याच्यामध्ये निर्माण झाली आहे। तर आता केशरमुळे या पाकाला एक अप्रतिम असा स्वाद येतो आणि केशरचा रंगसुद्धा या पाकाला खूप छान आला आहे। तर आता यामध्ये आता सगळे घटक पदार्थ छान असे मिक्स झाले। आता मी इथे केळी घेतली आहे, तर केळी शक्यतोवर पिकलेली वापरायची। तर आता केळी मी मधोमध अशी कापून घेते आणि बारीक तुकडे आता यामध्ये करून घ्यायचे। आपल्याला अशी मॅश करून नाही घालायची, पण बारीक तुकडे करून यामध्ये घालायची आहे। तर आता मी इथे 2 केळी वापरणार आहे आणि अशा पद्धतीने आपण केळीचे तुकडे यामध्ये घालून घेऊ आणि आता पहिलं 1 केळ घातलं आहे, आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। तर आता तुम्हाला वाटेल की हा पाक अगदी खूप असा घट्ट होईल, दाटसर होईल किंवा तो साखरेवर जाईल, तर असं काहीच होत नाही। कारण आणि केळीमुळे याला रंगसुद्धा काळा पडत नाही, नाहीतर तसं आपण केळीचा कुठलाही पदार्थ केला तर तो थोड्या वेळात काळा पडतो। परंतु या पदार्थाचं एक विशेष आहे की केळी घातल्यानंतरही तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत असाच रंगाचा हा पदार्थ कायम राहतो। आणि आता आपण एक पदार्थ घातला यामध्ये केळी। तर बघा, आपण यामध्ये तूप घातलं आहे, ओलं खोबरं घातलं आहे, त्याच्यानंतर केशर घातलं आहे, दूध घातलं आहे आणि आता केळी घातली आहे। आता या सगळ्यांच्या चवी ह्या एकमेकात खूप छान अशा मिसळतात आणि या पदार्थाला एक अमृता समान अशी टेस्ट येते। आता आपण आणखी याला फ्लेवर देण्यासाठी इथे वेलची पूड घातली आहे। तर आता इथे मी पाव चमचा वेलची पूड घातली आणि आता आवडीनुसार आपल्याकडे जे जे ड्रायफ्रूट असतील ते आपण इथे घालू शकता। तर आता इथे मी 1 चमचा इथे बदामची कतरण घातली, 1 चमचा काजूची कतरण घातली आणि थोडीशी मी गार्निशिंगसाठी बाजूला ठेवली। तर आता हे सुद्धा एक साधारण 1 ते 2 मिनटं याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ। तर आता ही केळी आपल्याला मॅश करून घ्यायची नाही आणि खूपही शिजून घ्यायची नाही। तर आता अशा पद्धतीने आता ही केळीचे तुकडे आपल्याला दिसले पाहिजेत, रंग बघा किती सुरेख आला आहे आणि इथे आपला केळीपाक तयार झाला आहे। तर बघा किती झटपट, अगदी 5 ते 10 मिनटात आपला हा गोडाचा पदार्थ तयार होतो। पूर्वीच्या काळी हा पदार्थ नैवेद्यासाठी आवर्जून बनवला जायचा।
फक्त थोडासा गोड असा हा पदार्थ तयार होतो, कारण या पदार्थाचं नावच आहे केळीपाक. परंतु आपण साखर जर आपल्याला कमी वापरायची तर आपण इथे साखर कमी वापरू शकता. तर बघा याचा रंग बघा किती सुरेख आला आहे. आणि आता या शेवटचा लास्ट म्हणजे पूर्णपणे थंड झाल्यानंतर, आता परत एकदा सांगते, पूर्णपणे हा केळीपाक थंड झाल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस घातला आहे आणि मिक्स करून घेतला आहे. वरतून थोडेसे ड्रायफ्रूट घालून याला गार्निशिंग करून घेत आहे. लिंबूचा रस घातल्यामुळे या पदार्थाची चव अतिशय भन्नाट होते, परंतु आपल्याला आवडत नसेल तर आपण नाही घातला तरीसुद्धा चालेल. अतिशय झटपट फक्त 5 मिनिटात हा पदार्थ तयार होतो. आपण पुरीसोबत, चपातीसोबत, एवढंच कशाला ब्रेडला लावूनसुद्धा आपण हा पदार्थाचा आनंद घेऊ शकता. अतिशय युनिक अशी टेस्ट आहे. नक्की करून बघा आणि या होळीला हा केळीपाक नक्की बनवा. तर आता अचानक पाहुणे आले असतील तर अजिबात काय करावं हा प्रश्न पडणार नाही. अतिशय झटपट 5 मिनिटात आपण हा पदार्थ तयार करू शकता. लहान मुलांना तर फार आवडतो. तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला जर प्रथमच असाल आणि प्रथमच माझी रेसिपी बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे अशाच नवीन नवीन युनिक रेसिपी तुम्हाला नेहमीच बघता येतील. तर लवकरच भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद.